सुप्रभात सज्जन श्रोते हो. मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आसक्ती दुःख कारण, अनासक्ती परी सर्व सुख कारण, अशा शीर्षकाचे हे निरूपण आहे. संस्कृत सुभाषित आहे. आस्था मात्र मनंतानाम दुःखानामाकरम विदुः, अनास्था मात्र मभिता सुखानामाकरम विदुः. आस्था मात्र मनंतानाम दुःखानामाकरम विदुः, अनास्था मात्र मभीतः सुखानामाकरम विदुः. म्हणजे आस्था आसक्ती हीच अनेकानेक दुःख जननी असे, अनास्था अनासक्ती करी सर्व सुख खाण्याची असे. आस्था आसक्ती हीच अनेकानेक दुःखांची माता आहे, जननी आहे. मात्र जिथे अनास्था आहे, अनासक्ती आहे, तिथे सर्व सुखाची खाण आहे. म्हणजे जेव्हा माणूस आस्थेवाईकपणे वागतो तेव्हा आस्था याचा अर्थ जरी दुसऱ्याबद्दल सहानुभूती असा असला तरी आस्था याचा दुसरा एक अर्थ असा आहे की ज्याला ज्याला आस्था आहे त्याला त्याला आशा आहे, अपेक्षा आहे. म्हणजे आस्थेचं मूळ कारण अपेक्षा आणि आशाच आहे. म्हणून अशा अर्थी आस्था ही आसक्तीच आहे आणि ही अनेकानेक दुःखांची जननी आहे. मात्र अनास्था अनासक्ती सर्व सुख खाणं आहे. म्हणून आस्थेबद्दल जो सर्वसाधारण आपला समज आहे की आस्था म्हणजे एखाद्याबद्दल प्रीती, ओढ, आपुलकी. तर प्रीती, ओढ, आपुलकी हे जरी खरं असलं तरी सुद्धा जेव्हा आपण म्हणतो एखाद्याबद्दल आसक्ती आहे आणि तेव्हा उरलेल्याबद्दल असतं असं नाही. म्हणून जी आस्था आहे ती चुझी असते. म्हणजे आस्थेमध्ये आवड निवड असते आणि जिथे जिथे आवड निवड आहे तिथे ती आस्था म्हणजे केवळ अपेक्षाच असते. आस्था हा शब्द अशा अर्थी कळकळ म्हणून चांगला आहे, परंतु एखाद्याबद्दल आस्था असते आणि एखाद्याबद्दल नसते हे जे आस्थेचं स्वरूप आहे त्या आस्थेला अपेक्षा असं म्हणतात. म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला काही हवं असतं त्याच्याबद्दल आस्था असते आणि ज्याच्याकडून काही लाभ नसतो त्याच्याबद्दल अनास्था असते. म्हणजे आस्थेचं सर्वसाधारण जे स्वरूप आहे ते आपण समजतो इतकं चांगलं नसतं. म्हणून इथे आस्था हीच अपेक्षा म्हटलेलं आहे. म्हणून परत लक्षात घ्या. आस्था मात्र मनंतानाम दुःख नामाकरम विदुः, अनास्था मात्र मभीतः सुखानामम करम विदुः. आता आस्था मात्र अनंतानाम, मात्र म्हणजे हीच आस्था हीच अनंत दुःखाला निमंत्रण देणारी किंवा दुःख यातना देणारी आस्था हीच मुख्य कारणभूत आहे. म्हणजे अनंत दुःख यातनांना जन्म देणारी आस्था आहे किंवा आस्था ही अनंत यातनांना जन्म देणारी जननी आहे. आस्था मात्र मनंतानाम दुःखानामाकरम विदुः, अनास्था मात्र मभीतः सुखानामाकरम विदुः. आणि अनास्था मात्र सुखाची खाण तुमच्या पुढे मोकळी करून देणारी आहे. आस्थेमुळे दुःखसागर जन्माला येतो आणि अनास्थेमुळे सुखसागर तुमच्या पुढे खुला होतो. सांगायचा मुद्दा इथे आस्था हा शब्द अपेक्षा, काहीतरी प्राप्तीची इच्छा अशा अर्थी आहे. म्हणून आस्था आसक्ती हीच अनेकानेक दुःख जननी असते. आस्था आसक्ती हीच अनेकानेक दुःख जननी असे, अनास्था अनासक्ती परी सर्व सुख खाण्याची असे. आणि जिथे अनास्था आहे, अनासक्ती आहे, म्हणजे खरं बोलायचं तर जिथे पूर्ण साक्षीत्व आहे तिथे सर्व सुख आहे. म्हणून आस्था शब्द अपेक्षा अशा अर्थी आहे, इच्छा अशा अर्थी आहे, हे समजून घ्या. म्हणून पुढे याचा आता हा आस्थेतला जो फरक आहे तो सांगून झाल्यानंतर आता याचा सरळ अर्थ एवढाच. आस्था आसक्ती यामुळेच अनेकानेक दुःखे प्राप्त होतात. नव्हे आस्था आसक्ती हीच दुःख जननी आहे. या उलट अनास्था अनासक्ती ही सर्व सुख खनी म्हणजे सर्व सुखाची खाण किंवा गरज आहे असे समजावे.
एक संस्कृत सुभाषित आहे, आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला या बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगवत. म्हणजे आशा नावाची एक अशी अद्भुत आश्चर्यकारक शृंखला आहे, बेडी आहे, की या बेडीत जो अडकलेला असतो तो सर्वत्र धावत असतो आणि या बेडीपासून जो मोकळा असतो तो मात्र एखाद्या पांगळ्या माणसासारखा पंगवत तिष्ठन्ति, पांगळ्या माणसासारखा केवळ एका जागी उभा असतो. आता या संस्कृत सुभाषितातलं वैशिष्ट्य काय, म्हणायचं आशारूपी बेडी आहे. आता जो बेडीत अडकला ना तो जागेवर स्थिर राहायला पाहिजे, पण आशापेक्षा आस्था ही अशी एक बेडी आहे, या बेडीत जो माणूस अडकतो तो मात्र सर्वत्र धावाधाव करतो, दारोदार फिरतो, जमीवनी फिरतो, काहीतरी मिळेल म्हणून, मिळेल म्हणून, मिळेल म्हणून. म्हणून आशारूपी एक अत्यंत आश्चर्यकारक बेडी आहे, शृंखला आहे. यामध्ये जो अडकतो तो सगळीकडे धावतो आणि यामधून जो मुक्त असतो तो एखाद्या पांगळ्या माणसासारखा स्थिर असतो. आता मुक्त आहे म्हणजे तो धावू शकतो, पण आशारूपी बेडीतून जो मुक्त आहे तो मुक्त असल्यामुळे एका जागी स्थिर राहतो, कारण त्याच्या दृष्टीने मुक्ती स्थैर्य हेच सर्व सुखकारक आहे. मात्र मुक्ती स्थैर्य हे जर सुखकारक आहे त्याचा अर्थ त्याला दुसरीकडे धावायची गरज नाही, परंतु दुसऱ्या ज्या बेड्या असतात त्या वेगळ्या आणि आशारूपी बेडी वेगळी. दुसऱ्या कुठल्याही बेड्या असले, साखळदंड असला तर साखळदंडात माणूस बांधला गेला की नाही ना जाणे एका ठिकाणी राहतो आणि साखळदंडातून मुक्त झाला की त्याचा तो पुढे मागे धावू शकतो, जाऊ शकतो. हे सर्वसाधारण बेडीचं, हे सर्वसाधारण शृंखलेचं स्वरूप झालं. पण तू आशारूपी शृंखला म्हणजे हवं 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 अशी वाटणारी एक बेडी आहे. ज्या बेडीत मानव अडकला, ज्या आशेमध्ये मानव अडकला तो मानव या आशारूपी बेडीत अडकतो आणि सर्वत्र पाहिजे हवं असं मागत मागत दारोदार फिरतो. मात्र या आशारूपी बेडीतून जो मुक्त आहे, म्हणजे जो अपेक्षा रहित आहे, जो आस्था रहित आहे, ज्याची काही मागणीच नाही, तो मात्र या बेडीतून मुक्त असून सुद्धा एखाद्या पांगळ्यासारखा एका जागी स्थिर राहतो. तर हे आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला याबद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगवत असं हे संस्कृत सुभाषित आहे. आणि त्याचंच मराठी रूपांतर या नारायणाने जे केलंय ते असं आहे, आशारूपी अति विलक्षण एक शृंखला जगी मानवासी जखडून टाकी फिरवे जागो जागी फिरळा कोणी मुक्त राही असुनी पाय पांगळा करकटेवरी पाय विटेवरी जैसा विठू सावळा. तर आशारूपी एक अति विलक्षण साखळी आहे, बेडी आहे, ती मानवाला जखडून टाकते आणि मानवाला जखडून टाकणारी ही बेडी ज्यार्थी मानवाला जखडून टाकलं त्यार्थी अन्य बेडी असती, अन्य साखळी असती तर मानव इकडे तिकडे फिरू शकला नसता. पण तू आशारूपी बेडी, आशा अपेक्षा रूपी बेडी, आस्थारूपी बेडी ही विलक्षण आहे. ती नेहमीच्या बेडीपेक्षा नेमकं उलट काम करते. आशारूपी बेडीत जो जखडला जातो तो सगळीकडे फिरत जातो, मागत जातो, भटकत राहतो. म्हणून आशारूपी अति विलक्षण एक शृंखला जगी मानवासी जखडून टाकी फिरवे जागो जागी विरळा कोणी मुक्त राही असुनी पाय पांगळा. एखादाच अपवादाने आशारूपी बेडीतून मुक्त असतो आणि तो मात्र एखाद्या पांगळ्यासारखा जागच्या जागी उभा राहतो. इथे मूळ संस्कृत सुभाषित संपलं. हा पांगळा म्हणजे कोण, तर विरळा कोणी मुक्त राही असुनी पाय पांगळा करकटेवरी पाय विटेवरी जैसा विठू सावळा. हा जो आपल्या समोर विठोबा आहे तो विठोबा आहे, तो लोकांना मोक्ष देणारा आहे, तो मोक्षदाता आहे आणि विठोबा हा स्वतःच मोक्षाचा देव आहे. त्यामुळे हा जो विठोबा आहे हे दैवत आशारूपी बेडीतून मोकळं असल्यामुळे हे दैवत एखाद्या पांगळ्यासारखंच जागच्या जागी करकटेवर पाय विटेवर देऊन स्थिर आहे. कारण
आशारूपी बेडीत जो अडकत नाही असा ज्ञानी माणूस विठोबासारखा एका जागी स्थिर असतो. परंतु आशारूपी बेडीत जो अडकला जातो तो जागोजाग मागत फिरतो, देवळातून जातो, स्वामीच्या मठातून जातो. कारण त्याला केवळ आणि केवळ ज्ञान नको असते, तर फक्त त्याच्या भौतिक मागण्याच असतात. म्हणून भौतिक मागण्यांच्या आशारूपी बेडीत जो अडकतो तो सगळीकडे रानोमाळ फिरत राहतो. आणि जो अपेक्षा आस्था भौतिक मागण्यातून मोकळा असतो तो मात्र करकटेवर पायविटेवर युगानुगे 28 युगे उभा असलेल्या विठोबासारखा असतो. कारण असा माणूस स्वतःच विठ्ठल रूपाने मोक्ष देणारा असतो. हा स्वतःच सर्व सुखाचे आगर असतो. म्हणून सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर म्हणतात. तो विठोबा म्हणजे आशारूपी बेडीतून मोकळा असलेला, मुक्त असलेला एखादा ज्ञानी माणूस असा समजावा. म्हणून ज्ञानी माणूस, मुक्त माणूस जो असतो तो आशारूपी बेडीत अडकत नाही. त्या कारणाने तो जिथे असतो तिथे ध्रुव स्थिर आणि स्थितप्रज्ञ असतो. जसा विठोबा करकटेवर पाय विटेवर ठेवून युगानुगे म्हणजे युगे 28 एका जागी उभा आहे, तसा ज्ञानी माणूस असतो. मात्र ज्ञानी माणूस आशारूपी साखळीत जो अडकतो तो सर्व गोष्टी त्याला हव्या असतात. त्याला नको असं काही नसतंच. त्याला सर्व भौतिक सुखाची लालसा असते. तो मात्र सगळीकडे मागत 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 फिरत राहतो. अशा अर्थाने जो आशेतून मुक्त आहे तो खऱ्या अर्थाने सर्व सुखदाता म्हणजे सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर असा जो विठोबा म्हणतात तोच तो विठोबा. सुखाचे ते सुख माझ्या विठोबाचे सुमुख असा हा जो विठोबा आहे तो खऱ्या अर्थाने आशारूपी बेडीतून मुक्त असलेल्या ज्ञानी माणसाचं दैवतीकरण केलेला देव हा असा विठोबा आहे. सारांश सुख इच्छा सारांश सुख इच्छापेक्षातून प्राप्त होत नाही. इच्छापेक्षा दुःख राशी वाट्याला आणतात. मात्र निरपेक्षता परमोच्च मोक्ष सुख राशी किंवा सुखागर भक्ता पुढे मोकळी ठेवतात, खुली करते. म्हणजे इच्छापेक्षातून दुःख राशी वाट्याला येतात. मात्र निरपेक्षता परमोच्च मोक्ष सुख राशी किंवा सुखागर भक्ता पुढे मोकळी करते, खुली करते. याच अर्थाने लक्ष्मी वैभव प्राप्तीचा मार्ग सांगताना म्हणतात की न मागे तयाची रमा होय दासी, मागे तयासी लावी भिकेसी. जो संपत्तीच्या पाठी 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 धावतो त्याला संपत्ती कधीच मिळत नाही. म्हणून न मागे तयाची रमा होय दासी, मागे तयासी लावी भिकेसी. पैसा 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 जो करतो तो भिके कंगालच राहतो आणि असतो. मात्र जो पैशाच्या पाठी धावत नाही त्याच्या पाठी लक्ष्मी धावत येते. म्हणून न मागे तयाची रमा होय दासी, मागे तयासी लावी भिकेसी. किंवा वेगळ्या शब्दात मागता न सापडे लक्ष्मीचा माग, तरी शांत निवांत हृदयी लक्ष्मी नारायणाचा माग. मागता न सापडे लक्ष्मीचा माग. लक्ष्मी धनसंपत्ती वैभव जर आपण मागत 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 फिरलो तर लक्ष्मीचा माग म्हणजे लक्ष्मीचा पत्ता, तिचा सुगावा, तिचं ठिकाण आपल्याला लागत नाही. म्हणून मागता न सापडे लक्ष्मीचा माग. पैशासाठी सुखासाठी जर आपण सतत प्रत्येक गोष्टीच्या मागे धावत 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 राहिलो तर सुखाच्या पाठी धावणारा, पैशाच्या पाठी धावणारा, लक्ष्मी या दिशेने आहे समजून त्या दिशेकडे धावणारा त्याला कधीच लक्ष्मीचा माग म्हणजे लक्ष्मीचा सुखाचा पत्ता सापडत नाही. परंतु शांत निवांत हृदयी लक्ष्मी नारायणाचा माग. परंतु जो ज्ञानी माणूस शांत निवांत हृदयाचा असतो, बसल्या जागी सुस्थिर असतो, त्याच्याच हृदयात लक्ष्मी नारायणाचा माग असतो आणि त्याच्याच हृदयात लक्ष्मी नारायण वस्ती करून असतात. म्हणून न मागे तयाची रमा होय दासी, मागे तयासी लावी भिकेशी. किंवा
मागता न सापडे लक्ष्मीचा माग, परी शांत निवांत हृदयी लक्ष्मी नारायणाचा माग, हे आपण लक्षात ठेवावे. आणि एकदा का हे लक्षात ठेवले की आपल्या लक्षात येईल आसक्ती मार्गे दुःख भोग प्रपंच भेटे. आसक्ती मार्गे दुःख भोग प्रपंच भेटे, म्हणजे आसक्तीच्या मार्गाने जो गेला त्याला दुःख भोग रूपी प्रपंच, म्हणजे दुःख भोगाचा पसारा त्याच्या वाट्यात आला. आसक्ती मार्गे दुःख भोग प्रपंच भेटे, अनासक्ती मार्गे सुख शांती समाधान मोक्ष सुख ये वाटे. आसक्ती मार्गे दुःख भोग प्रपंच भेटे, अनासक्ती मार्गे सुख शांती समाधान मोक्ष सुख ये वाटे. आसक्तीच्या मार्गाने जो जातो त्याला दुःख भोगाचा प्रपंच किंवा पसाराच त्याच्या वाट्याला येतो. पण तो जो अनासक्ती असतो, तो अनासक्ती मार्गाने जातो याचा अर्थ ज्याला अनासक्ती आहे तो त्याचा मार्ग म्हणजे जागच्या जागी स्थिर राहणे. म्हणून आसक्ती म्हणजे मागायचं, मागताना धावावं लागतं. म्हणून आसक्ती मार्गे दुःख भोग प्रपंच भेटे. आसक्तीच्या मार्गाने जो गेला त्याला दुःख भोग रूपी प्रपंच किंवा संसार वाट्यास आला. अनासक्ती मार्गे सुख शांती समाधान मोक्ष सुख ये वाटे. परंतु जो अनासक्तीच्या मार्गाने जातो तो जागच्या जागी स्थितप्रज्ञ साक्षीत्वात असतो आणि तेव्हा मात्र तो जिथे असतो तिथे सुख शांती समाधान नव्हे, सुखाचे ते सुख अवघे मोक्ष सुख सुद्धा त्याच्या वाट्यास येते. म्हणून या निशिदिनीचं शीर्षक आहे आसक्ती दुःख कारण, अनासक्ती करी सर्व सुख कारण. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.